व्हजायनल हेल्थ हे प्रत्येकाला सांभाळायला लागतं, पण आपण ना त्याच्याविषयी कधीच बोलत नाही. नक्कीच. म्हणजे विचार कर ना, आपण लहान असताना आपल्याला आई वडील सांगायचे की रोज आंघोळ कर, पण ती आंघोळ कशी करायची तर ते फक्त तोंडाला साबण किती वेळ लावायचा आणि हातापायाला किती वेळ लावायचा एवढंच सांगितलं जातं. नक्कीच. पण आपल्या गुप्तांगांची साफसफाई कशी करायची कोणीच सांगत, आणि विशेषतः स्त्रियांना तर बिलकुलच सांगत. सो जेव्हा आपण रोज आंघोळ करतोय त्यावेळेला आपली गुप्तांग साफ करायला पाहिजे. योनी मार्गावरचे दोन्ही ओठ जे आहेत ते बाजूला करून साफ करायला पाहिजे. ते साफ करताना पाणी आणि माइल्ड सोप हा वापरायला पाहिजे. तो सोप देखील किंवा तो साबण जो वापरतो ना आपण, तो देखील सेंटेड किंवा काहीतरी डिओड्रंट सारखा नाही, आरोमाला नसावा. नाही. अगदी साधं प्लेन सोप अँड वॉटर हे सगळ्यात बेस्ट उपाय आहे, तो साफ ठेवायचा. ओके. त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर ती जागा पूर्णपणे कोरडी करायला पाहिजे. सो आपण दरवेळेला संडासला लघवीला जाऊन आल्यावरती जागा धुतो, पण ती कोरडी न करताच कपडे घालतो आणि मग दमटपणा तिथे राहिला की जंतू संसर्ग होतो. त्याच्यामुळे आपण जागा धुतल्यावरती ती कोरडी करून मग आतले कपडे घालणं पाहिजे. ही गोष्ट सांगणं खूप महत्वाचं आहे. आजकाल बऱ्याच वेळेला आपल्याला कॉमन टॉयलेट वापरायला लागतात. मग ते कॉमन टॉयलेट वापरताना पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. तिथलचं पाणी खराब असू शकतं, तिथलचा काही स्प्रे असेल तो खराब असू शकतो. मग अशा वेळेला जर आपण स्वतःचा टिश्यू पेपर वापरला तर त्याच्याने आपण कोरडेपणा दूर करू शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप महत्वाच्या. त्याचबरोबर ती स्वच्छता आपण जेव्हा शारीरिक संबंध ठेवतोय त्यावेळेलाही सांभाळायला पाहिजे. आणि ती शारीरिक स्वच्छता दोघांनी, म्हणजे नवऱ्याची जबाबदारी नाही असं नाहीये, त्यांनी देखील आंघोळ करताना त्याच्या लिंगाची स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. संबंध आल्यानंतर दोघांनीही जागा कोरडी करणं आणि मग झोपणं हे खूप महत्वाचं आहे. इन्फेक्शन कुठून होतं? एक म्हणजे मी म्हणलं असं आपल्या रोजच्या व्यवहारात की आंघोळ करताना संडास लघवी मधून, दुसरं शारीरिक संबंध, तिसरं कॉमन टॉयलेट, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीतून होतं.